हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना गोड नमस्कार. तर आता वाजलेले आहेत बघा सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि माझी चाललेली आहे थोडस म्हणजे देवपूजा मी सगळी शेअर केली नाही, थोडी थोडीशी शेअर केलेली. एक व्हिडिओ येईल 1-2 दिवसात ती पूर्ण देवपूजा मी शेअर करणार आहे. कारण एका ताईंची कमेंट आलती की तुम्ही देवपूजा रुटीनची देवपूजा सगळी शेअर करा. पण अगोदरच हा व्हिडिओ मी बनवला होता संध्याकाळी, त्यामुळे नंतर त्यांची कमेंट आली, त्यामुळे मी काय आता 1-2 दिवसानं तो व्हिडिओ मी शेअर करीन ताई. तर अशा चांगल्या चांगल्या कमेंट केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा, जी आपली पालक पुरी असते, पालक पुरी प्रमाणेच एक नवीन म्हणजे पुरी तशा पद्धतीने मी बनवते. ती पुरी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आता देवपूजा वगैरे सगळं झालेलं, तर ती पुरीची तयारी आहे ना, मी आंघोळ केल्याच्या अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आणि नंतर म्हटलं मला परत देवपूजा होणार नाही, म्हणून मी देवपूजा तुमच्यासोबत शॉर्टकट शेअर केलेली आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवली आहे. तर त्याच्यासाठी काय काय केले मी तुम्हाला सांगते. तर तर ती पालक जी असते ना आपली, ती पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे बघा मी, आणि ती मिक्सरला लावायची आता. आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण जेवढी पालक घेतली ना त्याच्याने मी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि लसूण, अद्रक हे सगळं मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि लसूण अद्रक हे जरा जास्त प्रमाणात घालायचं, कारण टेस्ट छान येते. आणि त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे, बारीक बारीक अशी कांद्याची पात टाकणार आहे मी आता. आणि हे सगळं झाल्यानंतर हे मिक्सरला लावून घ्यायचं आता. कांद्याची पात पण भरपूर टाकलेली आहे, कारण कांद्याच्या पातने वेगळी टेस्ट अशी मस्त असं टेस्ट येते बघा. त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत, तुम्हाला ओवा टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. आणि हे मिक्सरला असं बारीक करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे सगळ्यांची मी. आणि तुम्ही याच्यात थोडेसे वटाणे पण टाकू शकता. मी माझ्याकडे आता सध्या वटाणे नाहीत, त्यामुळे मी टाकले नाहीत. वटाणे पण खूप छान टेस्ट येते. सगळ्याची एक प्युरी पेस्ट तयार करायची. आणि याच्यामध्ये आता मी घातलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि गव्हाचं पीठ म्हणजे आपण पीठ कसं मळतो त्या प्रमाणात होईल असं पीठ घालून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ घालायचं, आणि थोडंसं काळं तिखट किंवा हिरवी मिरची जी काय तुम्हाला आवडते ते तुम्ही घालू शकता. तर मी इथं थोडंसं काळं तिखट घातलेलं आहे. त्याच्यानं असं काय आपला कलर वगैरे पुरीचा चेंज होत नाही, कारण पुरीचा कलर तर ग्रीन हिरवागार असं दिसते. आणि मस्त असं मळून घ्यायचं. आणि ही पीठ असं तयार होते बघा ताईंनो, की या पिठापासून ना तुम्ही धपाटे सारखं पण करू शकता आणि पुरी टाईप पण ही बनवू शकतो. तर आज मी तुम्हाला पुरी टाईप बनवून दाखवणार आहे. तर असं पीठ असं मस्तपणे की झालेलं आहे माझं तयार. तर आता ही पुरी आहे त्या ना आपण लाटून घ्यायची बघा. मी पुरी सारखं करणार आहे, त्यामुळे मी एक सोपी टिप तुम्हाला सांगते. एक मोठा असा गोळा घ्यायचा आणि त्याला ना असं मोठा थोडासा जाडसर मीडियम मध्ये लाटायचा. असं जास्त पातळसर किंवा जास्त जाड असं नाही करायचा, मीडियम मध्ये मीडियम मध्ये लाटून घेतल्यानंतर ना त्याला आता आकार देण्यासाठी ना, जे म्हणजे जास्त पुऱ्या कशा प्रकारे बनवायच्या तसे एखादं भांडे घ्यायचं. मी एक ग्लास घेते बघा दरवेळेस, कारण ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करण्या अगोदर माझी 5 ते 7 वेळा बनवून झालेली. आणि टेस्ट छान असल्यामुळे मी सारखीच बनवत असते. आता कांद्याची पाताचं पण सीझन आहे आणि पालक पण चांगली भेटते, आणि ह्या सीझन मध्ये ना मी सारखं रेसिपी बनवत असते, म्हणून तुमच्या सोबत शेअर केलेली आहे मी. कुणाला आवडली तर ती बनवू शकते म्हणून. तर हे बघा असं ग्लास घेते आणि मी असं ग्लासना अशा प्रकारे पटपट होऊन जाते आणि वेळ वाचते आपला, आणि आकार एकदम परफेक्ट येते बघा. आणि असं नाही की ग्लासने आपण करतोय म्हणून ती पुरी फुगत नाही किंवा अशी चपटी होते, असं अजिबात नाही. मी तुम्हाला आता दाखवते किती टम फुगतेत पुऱ्या ह्या. तर अशा प्रकारे. आणि कुणाला जर जास्त मोठ्या बनवायचं असलं तर थोडंसं भांडं मोठं घ्यायचं तुमचं, म्हणजे टिफिनच्या डब्याचं एखादं टोपण, त्याला थोडीशी धार असलेलं असं घेऊन करायचं. आणि आपलं पटकन होते बघा. हे बघा किती टम अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत. आणि खायला पण हे तेवढेच टेस्टी लागतात आणि एकदम कमी वेळेत बनते. जर तू म्हणजे असं वेळ कमी आणि काय तर चवीचं खायला आपल्याला वाटलं तर त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. नाश्त्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे हे सगळ्या पुऱ्या मी इथे आणि अशा प्रकारे आपला सगळा वेळ पण वाचते, आणि आपण कुठं आपल्याला ना इन्स्टंट असं डब्याला सुद्धा पटकन देता येते. तर ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कसे, म्हणजे टेस्ट इतकी छान येते ना. तर पालक पुरीला सुद्धा म्हणजे इतकं पालक पुरीपेक्षा चांगली टेस्ट ह्या पुरीला येते, कारण यात सगळे 2-3 भाज्या ऍड केलेल्या असतात आणि त्याचे सगळ्याचं फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरते. त्याच्यामुळं एक नंबर होते बघा. तर हे बघा किती छान असं फुगलेले आहेत पुऱ्या. तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर अशा नवीन नवीन रेसिपी म्हणजे मी आठवड्यातनं एक दोन तर स्पेशल रेसिपी दाखवत असते. आणि बाकीच माझं रुटीन शेअर करत असते मी रोजच्या व्हिडिओमध्ये. तर थँक्यू.